हे दर्शवलं गेलं बॉलिंग टेकनीवरती गोलंदाज मिस्टर चाळीसगाव आपला 12वा खेळाडू, टीम चाळीसगाव आपला 12वा खेळाडू. बॅक टू बॅक शरद गवारीला अक्षरशः 3 चेंडू या ठिकाणी डॉट केले गेलेत. एक चांगला खेळाडू आहे, अस्तपुरी खेळाडू म्हणून वसई ग्रामीण त्याची ओळख आहे. आज मात्र पाहू शकतो पूर्णपणे बॅकफुटला जाते. 3 चेंडूमध्ये या ठिकाणी डॉट केले गेले शरद गवारीला आणि बॉलिंगवरती विजय वड आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. सागर डोपे नॉसेकला पाहतोय, संजय भुईर आमचे पंचमी पाहतोय. यावेळी चांगला कट केलाय बॉल, मात्र चेंडू निघून जाईल सरळ मात्र लॉंग लेग आणि फायनली डीप मधनं दान करा चेंडू होतोय फरार. 4 धावा चौकार. चौथ्या बॉल कुठेतरी मात्र बॅटचा एज पाहायला मिळाला. 3 चेंडू अक्षरशः मात्र शरद गवारीला त्या ठिकाणी स्टॉप केले गेलेत. विद्यमान मानसी आदरणीय तुषारजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून टीम मात्र 7 करता लगातार 3 षटकार करता 500 रुपयात, लगातार 3 चौकार करता 500 रुपयात आणि लगातार जर 6 षटकार जर ठोकले तर मात्र 10,000 रुपयात. युवा कार्यकर्ती युवा जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हा शिवसेना स्थान तुषारजी डोंगरे यांच्याकडनं मात्र टीम 7 करता लगातार 3 जर षटकार आले तर 500 रुपयात, 3 चौकार करता 500 रुपयात आणि 6 षटकार जर आले तर 10,000 रुपयात. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट चालाय. धावसंख्या फलकावरती 4 पहारवरती 5 अगेन्स्ट तयार. यावली स्ट्रेट ड्राईव्हचा फटका म्हणजे तरी ताकद टायमिंगचा वापर. एक सिंगल अजित केली जाते. एक सिंगलचे साइन स्कोर कार्ड फलकावरती 5 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. विजय वडला म्हणते की तारीफ करावी लागेल कारण 3 चेंडू त्या ठिकाणी मात्र शरद गवारीला डॉट केले गेले. चौथ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला. 5व्या सिंगल सागर टोपे यावेळी सायकर एन वरती येतोय. आता मात्र नॉन सायकर एन वरती उभा होता सागर. आपण पाहतोय विजय वड यावली क्लास लाईव्ह फटका तंत्रशुद्ध फलंदाजी. टी फॉर टॅप, टी फॉर टेम डिमांड, टी फॉर टेक्निकल शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर. सागर टोपेच्या माठ मधनं आलाय चौकार. षटक पहिलं कंप्लीट झालं. या 4च्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते होम टीम हनुमान 7. आपण जर पाहिलं तर 9 या धावसंख्येवरती अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चाळीसगावच्या विरुद्ध हनुमान 7. घरचं प्रेक्षक, घरची परवडी, घरची स्पर्धा रंगती आहे. महाराष्ट्र पाहत आहे आणि सारखी परी लाईव्ह आपण नक्कीच प्रो प्ले च्या माध्यमातून नितेश पाटील आणि मात्र उमेश भगत यांच्या माध्यमातून सेकंड स्पीड करता बॉलिंग मागवरती टीम चाळीसगाव कडनं. गोलंदाज साईनाथ आपण पाहतोय शरद गवारी. थोडंसं मग पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफुटला आता मध्ये खऱ्या अर्थाने इथं अटॅक करावा लागेल. खरं अंतिम 12 चेंडू ज्यावरती 30-35 धावसंख्या पाहू शकाल. 55 कॉल करता नक्कीच पाहू शकाल. संजय भोईर बॉलिंग तयार. दुसऱ्या अँगल कडनं पाहू शकाल. वेट करून खेळलाय मात्र टायमिंग नाही आहे. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये झेल होईल कॅरी. विकेटचं पतन शरद गवारी. यावली बॅक टू द डग आउट. तंबूच्या अस्त्राला परत विकेट क्रमांक फर्स्ट डाऊन टीम हनुमान 7. तरवत डीजे. क्रिकेट आज गाजतंय, क्रिकेट आज वाजतंय. मनातील प्रेरणास्थान बनते, हृदयातील धडकन बनती आहे. क्रिकेट आड मान शान बनली आहे. क्रिकेट परमणी बनली आहे. आणि आपण जर पाहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये आदिवासी पालघर जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहायला मिळलं. त्या ठिकाणी नक्कीच याच विभागातील विजय भोईर याचं देखील सिलेक्शन झालंय. पाचवकडे विशाल धुदळे सारखा खेळाडू देखील पाहायला मिळणार आहे. आणि स्पर्धेत पाहू शकाल नक्कीच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट केले जाईल. प्रत्येक मात्र सामाजिक कक्षाला ते पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सेकंड बॅटिंग करता नवीन फलंदाज मैदानाच्या टीममध्ये 40 कडनं मिस्टर विलास पाहतोय, ज्यांनी देखील खूप चांगले सकाळच्या सत्रामध्ये आपली
जर पाहिली तर पंचमून कामगिरी केली आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, ट्रॅक केलाय बॉलला, चेंडू डाऊन पोहोचेल, डाऊन द ग्राउंड, चौकार 4 धाबा आणि 4च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती मार्ग त्यात आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 13. एका साईडने 40 गाव चौथं मात्र 4 मान अपपात्र की त्यांचं आयोजन घरचं मैदान घरची पर्वणी पाहत असताना पोहोचणार की सायवन टीम परफेक्ट पाहतोय. नक्कीच हवा जाणवतीये, हवा स्पर्श करतीये, वारा तिथेच मारा ऑन साईड डीपला पाहू शकाल. मात्र उजव्या हाताला खेळाडू फक्त बॉलला परफेक्ट टायमिंग करायचं आहे, तुम्हाला हवा साथ देईल आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार. चौथा तयार, बॉली बागपती पाहतोय. यावली लोअर फुल टच बॉल, जेवढी हाईट तेवढीच उंचीनं बॉलला फेकून दिलं गेलंय. जैसी गेंद वैसी नसीहत, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन सिक्सर मैक्सिमम. तर डीजे तुषार डोंगडे यांच्या माध्यमातून पाहू शकाल की नक्कीच प्रत्येक 3 षटकाराकरता 500 रुपयात, 3 विकेट मध्ये चौकाराकरता 500 रुपयात, जर्मन 7 करता आणि 6 षटकाराकरता 10,000 रुपयात. पालघर जिल्हा शिवसेना प्रेरणास्थान तुषारजी डोंगरे. धावसंख्येमध्ये झपाटी धावसंख्या जवळ फलकावरती 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मात्र या दुसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झालाय. यावरली लेजंड ऑफ टेनिस बॉल खूप चांगल्या पद्धतीने क्रॅकिंग पाहायला मिळतंय. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न मात्र सागर टोपे त्या ठिकाणी स्टॉप करतोय विलासयाना आणि एका सिंगल स्कोर कार्ड फलकावरती 20 या धावसंख्येची पाहायला मिळती आहे. धावसंख्या 20 वरती आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. त्यातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहिलं तर नक्कीच होम टीम जर्मन 7 आपण पाहतोय नक्कीच 20 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू या स्पीडमध्ये पाहू शकाल. व्हाईट बॉल खूप चांगल्या पद्धतीने अनेक वर्ष वसई ग्रामीणमध्ये सागर टोपे याचं नाव पाहतोय. मात्र 2-3 वर्षावर थोडंसं मात्र बॅटफुटला गेला गेला. पुन्हा पाहू शकाल की युनिफॉर्म नाही, आउटफॉर्म फार मिळतंय, तर प्रॅक्टिस नाही आहे. म्हणून क्रिकेट मी म्हणतो की प्रॅक्टिस महत्वाचं आहे. घटना टेक और गगनगिरी चक्का टेक फेकून दिलाय बॉलला सरळ मात्र ऑन साईडला. सागर टोपेचा हा मात्र ब्रँड स्ट्रोक्स षटकार 6 धावा. षटक दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटकांत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 27 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम 6 चेंडू बॉलिंग मागवरती असतील. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टीम युवा क्रांती उसगाव आणि मेडाफाडा. त्यानंतर टीम जय जर पाहिलं तर जगदंब पाहू शकाल. नक्कीच पाहू शकाल की या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बोलावलं होत असताना उद्या मात्र एकगाव क्रिकेट पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये लिजंड ऑफ टेनिस बॉल विश्वातील अनेक खेळाडू पाहायला मिळतील. त्यामध्ये वर्णाला जर पाहायला मिळणार आहे प्रशांत घरत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आई गावदेवी अकलेल योगेश पाटील आपण जर पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं तर असिफ आणि मात्र उमर डॉन टीम महापोली जी मात्र रायडिंग स्टार भिवंडीवरती आता पोझिशन 1 नंबरवरती आहे, ज्याने गोरसेकरांना देखील पराभूत केली या सीझनमध्ये. असिफ अँड टीम पाहायला मिळेल इन ॲक्शननं. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल टीम चांदीप देखील यांनी पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने उद्याला मात्र प्रेक्षकांची पर्वणी असेल. प्रशांत घरत आपण पाहतो नक्कीच त्या टीममध्ये पाहू शकाल. अर्णालय ही पण नक्कीच पाहू शकाल. दांडी डिगील स्पर्धेमध्ये असेल. उद्या मात्र एकगाव स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटचा स्पेल करता बॉलिंग ट्रॅकवरती आहे गोलंदाज भरत आपण पाहतोय. टीम 40 गावकडे प्रमोट केले गेले. शेवटच्या स्पेल करता विलास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहिलं तर व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपानं स्कोर कार्ड पंचांच्या 2 समांतर आणि धाव मात्र अवांतर आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आपण पाहिली तर नक्कीच 28 या धावसंख्येवरती. निलेश शिल्कांचे वडील पाहतो या ठिकाणी मात्र वेळात वेळ देऊन मत स्पर्धेकरता पोहोचत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 2025.
6 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आणि आपण पाहतो होम टीम ज्यांचं आयोजन पाहतो 2025 मध्ये देखणी स्पर्धा ती झाडमन 7 टीम आपली मजल मारती आहे ती मग 28 या धावसंख्येवरती एस्ता कव्हर डीपला खेळलाय चांगला ट्रॅक केलाय बॉलला आता पाहू शकाल की फुटवर झोन होता तो मात्र थोडंसं बॅकफिल्म पंच करायचा प्रयत्न होता एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित झाली आहे आणि एका सिंगलचे सायन्स स्कोर कार्ड फलकावरती जमते 29 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर 9 धावा आल्या षटक क्रमांक दुसरं प्रॉडिंग ट्रॅकवरती आलं साईनं त्या टीम पाहू शकाल षटकार चौकार त्यानंतर शेवटच्या मध्ये सागर टोपेच्या माठमध्ये षटकार आला आणि स्कोर कार्डला मात्र कुठेतरी चालना मिळाली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पडते 29 धावसंख्येवरती वाईट बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल की संजय भोईर काय जबरदस्त दिसत असताना मनफॉर्म तिल्लेर 2 दिवसापासून आमची देखील त्यांनी साथ दिली आहे पंचाच्या भूमिकेत पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने ऑफिशियल पंच म्हणून काम करत आहेत आणि थोडंसं प्रेशर दबाव मात्र पाहू शकाल की बॉलिंग ट्रॅकमध्ये कारण सागर एकासाठी इन्फॉर्म झालाय त्याच्या बॅटमध्ये चांगले सुख येत आहेत यावेळी स्लाइस ऑफ द गेम डीप पॉईंटचा फटका चेंडू निघून जात सर्व मात्र शॉर्ट थर्डमॅनला चौकार येतोय 4 धाबा पण म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती महान टेक्निकल शॉटचं सिलेक्शन मात्र प्रॉपर असतं खूप चांगलं तुमची मध्ये नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे बॅटचा फ्लो आहे ना तो मात्र वेगाने येणं गरजेचं आहे आणि टायमिंगचा वापर त्याहून मात्र अचूक असणं गरजेचं आहे तीच मात्र भटकेवाली बॉल सागर टोपेच्या बॅटमधनं आणि जर्मन 7 जाऊन पोचते ती फलकावरती 33 या धावसंख्येवरती फक्त 2 चेंडू मात्र शेवटच्या स्पीडमध्ये फेकून झाले धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आहे आपण जर पाहिली तर 33 या धावसंख्येवरती 34 या धावसंख्येवरती पाहायला मिळते 34 ही धावसंख्या फलकावरती 2 वाईड्स आपण पाहतोय यावली ऑन साइड आणि लॉंग लेगच्या डीप मधनं दाहुद ग्राउंडचा फटका आता स्टॉप होईल का पाहू शकाल मात्र दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी सागर आणि विलास मध्ये 2 धावा त्या ठिकाणी ॲटोरेट कबड्डी के तिसरा प्रयत्न मात्र फेकी खराब कलेक्शन होत नाहीये 4थी धाव होईल का आणि या ठिकाणी पाहिलं तर फेकी चुकीच्या दिशेनं टीम 40 गाव काय करते मला वाटतं क्रिकेट नाही फुटबॉल खेळते इकडनं तिकडे तिकडनं इकडे इकडनं तिकडे 4 धावा प्लस केल्या गेल्या 4 रन्स आणि मात्र 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवरती शाखा प्रमुख देपिवली सागर पाटील आमचे परम मित्र यांच्याकडनं पण पाहिलं तर नक्कीच सागर टोपेने जर 2 षटकार ठोकले तर 500 रुपये किताब असेल धावसंख्या फलकावरती 38 अंतिम शेवटचे 3 चेंडू अजूनही मात्र शेष सागर टोपेच्या बॅटमध्ये 2 षटकार तर नक्कीच शाखा प्रमुख देपिवली सागर पाटील यांच्याकडनं वाईट बॉल नशिबाची साथ वाईट प्लस 4 रन्स ऑन कार्ड 5 रन कार्ड पाहू शकाल 5 धावेने मात्र बढती 5 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाईल जाऊन पोहोचेल ती फलकावरती आपण जर पाहिलं तर 43 या धावसंख्येवरती 43 ऑन कार्ड यांना दुसऱ्याने पाहू शकाल नक्कीच 21 22 23 24 25 51 ट्रॉफी उमरजी यांच्या माध्यमातून वडवली ट्रॉफी घेतं 24-25 दिवस आमच्याकरता तर पाहिलं तर 21-22-23 CPL चांदी प्रीमियर लीग आणि त्यातून नाईट क्रिकेट स्पर्धा जर पाहिलं तर भाजवडचं मैदान पाहायला मिळेल 26 तारखेपासून यावर डी पॉईंटवरही पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला सजवलं गेलं चेंडू निघून जातोय विलास आणि सागरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन आहे खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप आहे आणि खूप चांगल्या दर्जाला क्रिकेट पाहायला मिळतात आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी स्कोर कार्ड फलकावरती 47 वरती जाऊन पोहोचलंय पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं ज्या ठिकाणी शरद गवारी थोडंसं बॅकफुटला गेला त्यानंतर मात्र सागर आणि मात्र विलासनं एक चांगली पार्टनरशिप साकारली गेली आहे आणि या दोघांच्या मदतीनं स्कोर कार्ड मात्र आपल्या घरच्यामध्ये मात्र जाऊन फलकावरती 47 या धावसंख्येवरती षटक भरतचं खूप मार्क ठरले गेले त्यातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाले तर 4 चेंडू षटक कंप्लीट झालंय अब मात्र की तिसरं धावसंख्या फलकावरती 47 विजयाकरता 18 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष आहे त्यात की दोन्ही कॅप्टन झाला युवा क्रांती उसगाव आणि मेढाफाडा मॅच क्रमांक फक्त दुसऱ्या फेरीतील युवा क्रांती उसगाव आणि मेढाफाडा त्यानंतर घाटेगड आणि धोत्रेपाडा आणि त्यात नक्कीच राजवलीच्या यातील विजय टीम्स
सर टॉस बॉक्स मध्ये विक्रम जाधव याला विनंती असते की आपल्या शुभस या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स नाणेफेक करायची आहे. टीम मेडाफाटा आणि टीम युवा क्रांती उसगाव. मॅचला सुरुवात माणिसी सन्माननीय माजी सदस्य ग्रामपंचायत सायवड सुरेश जोली साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील मात्र मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट ऑन डिलिव्हरी शरद गवारी बॉलिंग वाकवती पाहतोय. कमलाकरजी जाधव आणि शिल्केदादा नक्कीच शिरवली यांचं मत दोघांचं मत या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिसतं नागरिक समाजसेवक ओळख यावेळी पाहू शकाल. नक्कीच टीम मेडाफाटा विन द टॉच अँड बॅटिंग. तर आता मॅचच्या दिशेनं बॉलिंग वाकवती शरद गवारी अजय आणि भावेची जोडी मैदानाच्या आतमध्ये चाळीसगावकडनं. यावेळी शरद गवारी एक अस्तपूर्व खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटचा खूप मोठा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आणि विजयाकरता आपण जर पाहिलं तर इथनं धावसंख्या ती मात्र 48 धावांचं लक्ष आहे. विजयाकरता 18 बॉल आणि मात्र 48 धावा. शरद गवारी जर हॅट्रिक पण सिद्ध केली मात्र तुषार डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं किताब असेल, 1000 रुपयाचं इनाम असेल, रोख रक्कम दिली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून घरचं मैदान आहे, घरचं प्रेक्षक पाहते, घरची परवडी आपण पाहत आहे. आणि इथं आपण पाहिलं तर फर्स्ट ऑन डिलिव्हरी पाहू शकाल डॉट बॉल, दुसरा चेंडू पाहू शकाल डॉट बॉल. शरद गवारी जर मात्र विकेटची जर हॅट्रिक कंप्लीट केली तर तुषार डोंगरे यांच्याकडनं 1000 रुपये. बॅटिंग घेता पाहू शकाल पूर्णपणे बॅकफुट जाताना पहिल्याच बॉलपासून शपल चला. तिसरा चेंडू देखील पाहू शकाल. म्हणून म्हणता की टर्निंग ऑफ द मुवमेंट, चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी. सुंदर चेंडू हाताळले गेले तिन्ही. पहिले दोन्ही चेंडू जर पाहिले तर उजव्या इस्टीपर्यंत आतमध्ये घेतले गेले. तिसऱ्या बॉल करता फलंदाज शफल झाला आणि त्यानंतर टर्न ऑफ द पेस जर पाहू शकाल सुंदरपणे पाहू शकाल बॉलला मुवमेंट केलं गेलं. 3 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहिली आपण पाहिली तर 0 या धावसंख्येवरती. चौथ्या बॉल तयार. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. सागर टोपे त्या ठिकाणी मात्र झेल होतोय ड्रॉप. चुकी नसेल कारण सूर्य देखील आपण पाहिलं तर परफेक्ट आपल्या डोल्यावरती येतोय. सूर्यनारायण आपण पाहतोय मुख्य भूषण मधीलचा बाजपती आणि कुठेतरी मात्र खेळाडू त्या ठिकाणी मात्र पाहू शकाल की सूर्य डोक्यावरती पाहायला मिळाला. आणि सर्व पाहिलं नक्कीच आणि या षटकाने चेंडू फेकून झाले 4 बॉल्स कंप्लीट झाले. 3 चेंडू डॉट, चौथ्यावरती सिंगल. पाणीसी आदरणीय सन्माननीय आमचे परम मित्र आणि शाखा प्रमुख देपिवली शिवसेना सागरजी पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुषार डोंगरे नक्कीच आपल्याला बोलवत आहेत. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम 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 सागर पाटील मार्फ ऑफ देपिवली, शाखा प्रमुख देपिवली. त्यानंतर डॅशिंग व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी सचिनजी जाधव यांचं देखील शिरवली यांचं त्या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सागर पाटील आणि सचिन जाधव यांना विनंती असेल की तुषार डोंगरे या स्पर्धेत नक्कीच आपण मुख्य मंचावरती या. स्पर्धा खूप चांगल्या पाहू शकाल, लाईव्ह टीव्ही पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहू शकाल. डबल विकेट देखील पाहायला मिळते आहे. जेवढंच चांगलं मैदान तेवढंच चांगलं आयोजन, तेवढंच चांगलं नियोजन पाहतोय. 2025 नूतन वर्षामध्ये पाहतोय. 14, 15 आणि 16 फेब्रुवारीचा दिवस आपण पाहतोय. उद्या मध्ये एक ओपन स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळी लोअर फुलटरचा फटका शेडू पाहू शकाल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये असता कवर डीपला मात्र फलंदाज चेंडू पाहू शकाल. मिड विकेट पण असता कवर पर्यंत येईपर्यंत सिंगल आपण पाहायला मिळते आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलिंग पाकवरती असताना षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी शरद गवारीचं पहिलं कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती आपण पाहिजे नक्कीच 3 या धावसंख्येवरती आहे.
टीम आपण जर पाहिली तर सायवन करता तुषार डोंगरे पाहू शकाल यांच्याकडं मात्र प्रत्येक विकेट सॅटिंग करता आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं प्राइज असेल आणि आपण पाहिलं नक्कीच बॉलिंग मार्कवरती विकेट हॅट्रिक करता तुषार डोंगरे यांच्याकडनं 1000 रुपये आणि या बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज मिस्टर अविनाश आपण पाहतोय राजकुमार यावेळी आपण पाहतो नक्कीच व्हाईट बॉल पंच दर्शवताना संजय भुईर आपण पाहतोय आणि एका धाब्याने धावसंख्या 7 पोहोचते फलकावरती 4 या धावसंख्येवरती पहिलाच बॉल या ठिकाणी फर्स्ट ऑन डिलिव्हरी पाहिलं तर व्हाईट बॉल हाताला गेलाय अजूनही 12 चेंडूचं केलं विजयाकरता 48 बनवायचे पहिल्या षटकामध्ये फक्त 4 ही धावसंख्या आली तर 12 मध्ये 44 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय बॉलिंग मागची जी गोलही पाहू शकाल यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी सरळ मात्र मिडल ऑर्डरवरच्या बॉलला सरळ ट्रॅव्हल केलं गेलं खूप चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर माटे विकेटचा परिपूर्ण फायदा घेतला गेला प्रत्येक गोलंदाजाने क्वालिटी पाहायला मिळते असं म्हणतात ना की क्वालिटी आणि क्वालिटी टक्कर ब्रँड या शब्दाचा वापर केला जातो आणि मैदानच्या आतमध्ये 30 मध्ये गोलंदाजी यावेळी मात्र अविनाश राजकोरला मी पाहतोय कारण पहिला चेंडू जरी मात्र व्हाईट हाताला गेला त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरवरच्या बॉलला यावेळी सामान्य डिलिव्हरी सुंदर चेंडू अँगल ऑफ द करेक्ट बॉल अप्रतिम डिलिव्हरी परफेक्ट ऑन डिलिव्हरी पाहायला मिळते ज्या ठिकाणी आतापर्यंत या बॉलमध्ये पाहू शकाल की षटकातील 2 चेंडू डॉट केले गेले पहिला चेंडू व्हाईट हाताला गेला अजूनही मात्र पाहिलं तर 10 चेंडूचं केलं मात्र बाकी विजयाकरता 44 धावांचं टार्गेट जे मात्र शेष आहे स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहतोय मिस्टर अजय राईट ऑन द टार्गेट बॅट कट आणि त्यानंतर मात्र सरळ विकेटचा पतंग खेळाडू बाद एक जबरदस्त आयोजन एक जबरदस्त नियोजन पाहतोय 2025 मध्ये पाहू शकाल फेब्रुवारी मैदान आणि भगवी वादळ आपण पाहतोय की मैदानाच्या चौबाजूनं एकच मात्र निशाणी एकच मात्र सिंबॉल फक्त मशाल मशाल आणि मशाल सर्वांनी आदरणीय आपण पाहू की उद्धव बाळासाहेब गट आपण पाहतोय शिवसेना खऱ्या तर प्रेरणास्थान म्हणून समोर जाताना ही भूमिका आपण पाहतोय बॉलिंग बारपर्यंत पोहोचाल व्हाईट बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालला मी पाहतोय आणि या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती ती मात्र 5 या धावसंख्येवरती 48 धावा विचार करता भरत पूर्णपणे बॅकफुटला गेली टीम आपण जर पाहिलं तर 40 गाव सुरुवात जी हवी होती ती मात्र मिळाली कोणत्याही फलक जास्त काळ मात्र मैदानाच्या चांगल्या पद्धतीनं मात्र त्या पद्धतीनं गोली मार्क जर पाहिलं तर शरद गवारी बॉलिंग मार्क झाला त्यानंतर मात्र अविनाश राजकोरला पाहतोय परफेक्ट वन बॉल मात्र 45 यस व्हाईट बॉल धावसंख्या एकेरीनं वाढती आहे एकेरीच्या बढतीनं धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचते आहे प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती असताना मात्र विकेट हॅट्रिक करता तुषार डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून पाहिलं तर 1000 रुपयाचं प्राइज होतं आणि कुठेतरी यावेळी पाहिलं तर पाकपुटला जात असताना तर समीकरण पाहायला मिळालं आपली फाईट बॉल पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेकच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहत असताना बॅक टू बॅक आपण त्याचं प्रेशर पाहू शकाल की नक्कीच अविनाश राजकुमार बॉलिंग मार्कवरती पाहतोय अविनाश राजकुमार थोडंसं मात्र पाहू शकाल की लाईन आपल्या भरकडली गेली आहे आणि या बॉलिंग मार्क तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू व्हाईट हाताला गेले यावली चांगला असतो का शॉट ऑफ वरती अक्षरशः ऑन साईडला फेकून दिलाय बॉलला संघर्षाचा संगनाद शंख फुगली मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटर मिस्टर विशालच्या बॅटमध्ये विशाली पारी षटकार 6 धावा आणि मात्र 6 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 वरती जाऊन पोहोचती आहे काही जबरदस्त गोली पाहू शकाल जबरदस्त फुटवर पाहायला मिळाला खूप साऱ्या अत्याच्या परी पाहू शकेल की आधीच्या बॉलमध्ये डॉट्स व्हाईट डॉट आणि व्हाईट सच्यामध्ये असताना मात्र कुठेतरी आकर्षण पाहू शकाल विजयाकरता 48 धावांचं लक्ष आहे अविनाश राजकुमार आपल्या बॉलिंग बाकवरती पाहतोय टीम मात्र यावेळी लोअर फुटचा बॉल कनेक्शन प्रॉपर नाही आहे इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल होईल मात्र यावेळी चौकार आणि मात्र या 4 धावांनी धावसंख्या फलकावरती जाऊन ती मात्र 17 या धावसंख्येवरती
48 बनवायच्या होत्या. विजयाकरता 17 धावसंख्या फलकावरती पाहता अजूनही पाहू शकेल की 31 धावांचं टार्गेट याच्यामध्ये पाहायला पडेल. या षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत 5 चेंडू 7 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. आणि विजयाकरता इथना बंदर पाहिलं तर अजूनही 31 धावा जर आपण पाहू शकाल की बनवायला पाहू शकाल. यावरील लोअर फुलटच बॉल त्याला देखील दिली आहे नसीहत, फेकून दिलंय बॉल आउट ऑफ द पार. षटकार मॅक्सिमम पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटक कंप्लीट झाले. दुसरं धावसंख्या मात्र या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचते फलकावरती 23 या धावसंख्येवरती. आता 6 मध्ये बनवायची इथना मला पाहिलं तर 25 धावांचं टार्गेट. बॉलिंग क्रमांकावरती पाहू शकाल गोलंदाज मिस्टर कल्पेशला आपण पाहत आहे. जरी कमबॅक केलं गेलं कारण 6 चेंडू आणि 25 रन्सची आवश्यकता असताना या षटकातील 2 चेंडू पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट पाहायला मिळाला. तिचा तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहत आहे. दुसऱ्या फेरीतील नक्कीच पहिली मॅच पाहायला मिळणार. एका साईडनं युवा क्रांती उजगाव ट्विटरवर पण पाहू शकता टीम मेडा फाटा परफेक्ट ऑन डिलिव्हरी. जर तुमची गुणवत्ता आणि तुमची सिद्धता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये तर परफेक्ट एज अ कंट्रोल बॉल खूप चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा मात्र तुमचं बॅलन्स सांभाळणं गरजेचं आहे. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती असताना मात्र तुमचा रनअप महत्त्वाचा असेल आणि त्या रनअप तुमच्यामध्ये क्रीजमध्ये येण्याकरता बॉडी लँग्वेजची भाषा आहे ती परिपूर्ण असणं गरजेची आहे. आणि तीच मात्र बॉलिंग मार्कवरती पार पडते कल्पेशकडनं. या बाटचं चेंडू निघून जाईल सरळ मात्र धन धन करत चौकात 4 धावा आणि मात्र या 4 धावाने धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती. चेतन मडवी या ठिकाणी मात्र चुकी करतोय कारण चेतन मडवी आपण जर पाहिलं कालच्या दिवसामध्ये त्या टीम मात्र या टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचली. या टीम लाखिवली जी त्यांनी प्रमोट केली होती आणि आपण पाहता आज मात्र आपली होम टीम करता खेळतोय. आणि चेतन आपण जर पाहिलं तर एक चाणाक्ष बुद्धीचा आणि मात्र चप्पल बुद्धीचा खेळाडू आहे. मग त्याच्याकडनं चुकी घडली आहे. आज कुठेतरी म्हणावं लागेल की त्या चौकार देखील आला गेला. यावली चांगला स्ट्रोक या चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू त्याला फील्ड केल्यामध्ये चेंडू पाहायला मिळतो. एक सिंगल त्या होते जास्त का मिळत नाही आहे. आणि टीम 40 गाव आपण जर पाहिलं तर मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे कारण अंतिम चेंडू बाकी आहे आणि विजयाकरता इथनं खूप मोठे टार्गेट आहे. 48 धावा विजयाकरता बनवायच्या होत्या. धावसंख्या फलकावरती 28 आली आहे. तुम्ही हवेचा इशारा पाहिला तर नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पाहू शकाल की हवा थोडीशी विरुद्ध वाहती कारण 2 क्रीजचा वापर केला गेला. डबल विकेट समोर वाहत ही स्पर्धा
आणि कुठेतरी पाहिलं पश्चिम पूर्वेकडे वाहतीये व्हावा डॉट बॉल मॅच द फिनिशिंग बसतो आपल्या टीम आपण जर पाहिलं तर सहरबान सायवन थोडंसं बाडने खेळलं टीम आपण पाहिजे 40 गाव आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विलास पवार आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मी नक्कीच विनंती करते मुख्य मंचावरती मान्यवरांना की आपल्या शुभस या ठिकाणी मात्र विलास पवार याला मात्र मॅन ऑफ द मॅच वितरित करायची आहे.